कुठले कुठले इलाज होतात सर आपल्याकडे? आपल्याकडं जनरलमध्ये सगळ्याच गोष्टीचे इलाज होतात. थंडी, ताप, सर्दी, खोकला वगैरे. त्यानंतर सर्जरीजमध्ये कुरूप वगैरे काढणं, गाठी काढणं, चरबीच्या गाठी असो, रक्ताच्या गाठी असो. त्याचप्रकारे मग ॲक्सिडेंटचे पेशंट त्यांचं प्लास्टर असो किंवा टाके देणं असो, या प्रकारचे सर्व जनरल प्रॅक्टिसमध्ये जेवढे उपचार होऊ शकतात तेवढे सगळे उपचार आपण करतो इथे. किती वर्षाचा एक्सपिरियन्स घेतलेला सर? मला आता 3.5 वर्ष झाले एक्सपिरियन्स घेऊन. माझी डिग्री 2023ला कंप्लीट झाली. त्यानंतर मी नगर घाटीमध्ये 3 महिने इंटर्नशिप केली. त्यानंतर पुण्याला होतो मी 1.5 वर्ष. त्यानंतर इथं पिंपळवाडीला बोबडे हॉस्पिटल आहे, तिथं 1 वर्ष प्रॅक्टिस केली आणि त्यानंतर इथे टाकलं. सर 4-5 दिवसापूर्वी ओपनिंग झाली तुमच्या हॉस्पिटलची सर, त्याबद्दल काय सांग? ओपनिंग खूप छान झाली. आपले तालुक्याचे आमदार विलास भोंबरे आलतेला ओपनिंगच्या वेळी. त्यानंतर सुद्धा पेशंटचा चांगला रिस्पॉन्स भेटला. नवीन असून सुद्धा पेशंट बऱ्यापैकी विश्वास ठेवत आहेत, नवीन माणसाला चान्स देत आहेत. तसंच आता तज्ज्ञ डॉक्टरांचे पण मार्गदर्शन भेटत आहे त्याच्यामध्ये. आता पावसाळा लागलेला आहे सर, तर काय काळजी घेतली पाहिजे? पावसाळ्याच्या काळामध्ये भिजणं वगैरे टाळावं. सर्दी, ताप, सर्दी, खोकला असं थोडंफार जरी लक्षणं दिसत असलेत तर डायरेक्ट मेडिकलमधनं गोळ्या घेण्यापेक्षा हॉस्पिटलमध्ये येऊन एकदा डॉक्टरांशी कन्सल्ट करावं, त्यांना भेटावं, बोलावं. त्यानंतर ते जे गोळ्या देतील त्याच गोळ्या घ्याव्या. मनाने गोळ्या घेतल्याच्यानंतर त्याचे परिणाम जे होतील ते पुढं भविष्यामध्ये त्याचा त्रास होतो आपल्याला. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच गोळ्या वगैरे घ्याव्या. खानपानचं काय करायला पाहिजे? खाण्यापिण्यामध्ये सगळं चालतं, बट फक्त थोडंसं तेलकट वगैरे टाळावं या पावसाळ्याच्या काळामध्ये. पाण्यामुळं गॅस्ट्रो वगैरेची साथ चालू होते. आता नवीन पाणी येतं धरणामध्ये, पावसाचं येतं, त्याच्यामुळे थोडंसं टाळावं त्या गोष्टी. बाकी उकळून पाणी वगैरे पिणं. साधारणतः पावसाळ्यामध्ये कुठले कुठले रोग होतात सर? पावसाळ्यामध्ये गॅस्ट्रो आहे, टायफॉईड आहे. आता पावसाळा थोडा कमी झाला की मच्छर वगैरे येतात. मच्छरांच्या प्रादुर्भावामुळं मग मलेरिया झाला, डेंग्यू झाला, याच्यासारखे आजार उद्भवतात. पोटाचे विकार शक्यतो जास्त असतात पावसाळ्याच्या काळामध्ये. कशी काळजी घ्यायची सर तिची? पाणी उकळून पिणं. त्यानंतर ताप वगैरे आले तर म्हणजे थोडंसं दुखणं जरी असलं तरी डॉक्टरांशी एकदा सल्ला घेणं डॉक्टरांचा. मनाने गोळ्या वगैरे घेण्यापेक्षा मग भरपूर वेळेस लोकांना थोडं दुखलं का मेडिकलमध्ये ती सवय झालेली असते. खेडेगावामध्ये ती सवय असते की थोडं दुखलं की मेडिकलमध्ये जाणं, मेडिकलमधनं गोळ्या वगैरे घेणं. बट त्या गोष्टीचे दुष्परिणाम नंतर होतात. गोळ्या आपल्या शरीरावर कार्य करायलाच सक्षम राहत नाही. डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतलं म्हणजे अँटीबायोटिक प्रॉपर जातं, अँटीपायरेटिक प्रॉपर जातं. त्यानुसार काय दुष्परिणाम होत असतात गोळ्या खाल्ल्याने असे? अशा मनाने गोळ्या जर घेतल्यात आपण त्या गोष्टीत, आता समज तुमचं दुखतं आहे एखादी गोष्ट, तुम्ही मनाने पेन किलर घेताय, एका काळानंतर ती पेन किलर तुमच्या शरीरावर पूर्णपणे कार्य करायची बंद करून टाकते. मग त्यानंतर जेव्हा अचानक एखादी गरज पडते त्या ठिकाणी पेन किलर द्यावं लागते, तेव्हा तुमचे शरीर त्या गोष्टीला रिस्पॉन्सच करत नाही. त्यामुळे मनाने गोळ्या घेणं असं थोडंसं टाळावं माणसाने. काय आव्हान करणार सर? काय आव्हान करणार पेशंटला? काय आव्हान करणार? पेशंटला एवढंच आवाहन करेल की या काळामध्ये पावसाळ्याच्या याच्यामध्ये थोडंसं सावधपणे राहणं. शेतामध्ये जाताना पशु पक्षी राहतात, साप वगैरे राहतात, तर त्याची थोडीशी काळजी घेणं. थोडं जरी दुखणं असेल तर एकदा डॉक्टरांशी सल्ला घेणं डॉक्टरांचा. मनाने गोळ्या वगैरे घेऊ नये आणि कसलीही अडचण असली तर न भीता डॉक्टरांपर्यंत ती सगळी गोष्ट घ्यावी. आपलं हॉस्पिटल नवीन तर पेशंट यावा यासाठी काय सांगता? आता पेशंट येण्यासाठी म्हणजे असं एक तर पेशंटची मेंटॅलिटी झालेली असते की मला या डॉक्टरकडे गेलं की गुण येतो. बट लोकांनी सुद्धा ना एक्सपिरियन्स बघावा डॉक्टरांचा. तो कुठे शिकलेला आहे किंवा त्याने आतापर्यंत कोणत्या गोष्टी केलेल्या आहेत, त्यानुसार त्या डॉक्टरांकडे यावं. त्या पेशंटने हॉस्पिटल बघावं, हॉस्पिटलचं एन्व्हायरमेंट बघावं. कारण खेडेगावामध्ये स्वच्छता वगैरे म्हणा याला थोडंसं दुर्लक्ष केलं जातं. तर आपण त्या सगळ्या गोष्टी थोड्या मेंटेन करत चाललो आहे. आणि ज्या गोष्टी प्रायमरी स्टेजला भेटत नाहीत, ज्या तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी लोकांना जावं लागतं ज्या गोष्टींसाठी, त्या गोष्टी आपण खेड्यातल्या लोकांना अवेलेबल करून देण्याचा प्रयत्न करू. तर लोकांनी भेटावं येऊन. सर नाव आणि हॉस्पिटलचं नाव आणि पत्ता? माझं नाव डॉक्टर ऋषिकेश राजेंद्र लिपाने. माझं शिक्षण शेवगाव येथे झालेलं आहे आणि हॉस्पिटल आपलं स्वप्नपूर्ती हॉस्पिटल, बालनगर फाटा, ढोरकीने. कुठलं आपल्यासमोर चर्च आहे, पाण्याची टाकी आहे. म्हणजे बालनगर फाटा ढोरकीनकडे येताना लगेच दिसेल आपल्याला.